नवी सेवा. लवकरच मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर सागरिक वाहतूक सेवा सुरू होत आहे. हे तुम्हाला कळलं का? नरिमन पॉइंट ते थेट बोरिवलीपर्यंत आता मोजकी का होईना पण पॅसेंजर्स प्रवास करू शकतील. तेही साध्या वल्हवण्याच्या होड्यातून नव्हे, हॉवरक्राफ्ट सारख्या वेगवान यांत्रिक लॉन्चमधून. म्हणजे नरिमन पॉइंट वरून ही लॉन्च निघेल आणि हाजी अलीला येईल. तिथून पुढे वांद्रे, मग जुहू, वर्सोवा, नंतर मार्वे मनोरी आणि शेवटी बोरिवली. उल्हासित करणाऱ्या या बातमीनंतर काही लोकांना भेटायचा योग आला. बोरिवलीला राहणारे वासुदेव सोमण गेली 25 वर्षे लोकलचा प्रवास करत आहेत. गाडी प्लॅटफॉर्मवर आली रे आली की ते मुसंडी मारून डब्यात घुसतात आणि चपळाईनं खिडकीजवळची जागा पकडतात. मग पुढचा त्यांचा चर्चगेट पर्यंतचा प्रवास सुखाचा होतो. पण आता दगदग नको वाट असं ते म्हणाले. घामट चेंगराचेंगरीत तासभर प्रवास करण्यापेक्षा आता समुद्राचा वारा खात, लाटा बघत निघाल्यापासून 20 मिनिटात नरिमन पॉइंटच्या खडकावर उतरेन, असं ते म्हणाले. आतापासून जलद प्रवासाच्या तयारीला लागलं पाहिजे, असंही ते उत्साहाने बोलले. कसली तयारी असं विचारताच, उद्यापासून पोहायला शिकणार आहे, असं म्हणाले. रुळावरून गाडी बंद पडली, कुठं काही गडबड झाली तर भराभर उड्या मारता येतात. तसं वर्सोव्याजवळ समजा लॉन्चचं काही झालं तर भराभर हातपाय मारून किनाऱ्यापर्यंत तरी येता आलं पाहिजे, असं सोमणांनी सुज्ञपणे सांगितलं. जुहूला राहणारे आबासाहेब पाटणकर कावले होते. ते म्हणाले, रिटायर झाल्यापासून गेली 10 वर्ष जुहू बीचवर फिरायला जातो आहे. डॉक्टरांनी मला संध्याकाळी वाळूतून चाललंच पाहिजे अशी सक्ती केली आहे. म्हणून भेळवाल्यांच्या स्टॉल्स पासून वाट काढत, पळणारी घोडी चुकवत, खेळणाऱ्या कुत्र्यांना टाळत, उंटांना वाट देत, सायकली अंगावर आपटणार नाहीत याची दक्षता घेत, मुला माणसांच्या गर्दीतून का होईना मी फिरतो. पण आता ही तुमची लॉन्च सेवा सुरू झाली की जुहू हे बंदर कम स्टेशन होणार, म्हणजे मग विचारायलाच नको, आम्ही फिरायचं कुठे. डॉक्टरांना विचारून आता मध्यरात्री बीचवर जाईन, त्या वेळेला तरी शांतपणे फिरता येईल. शिवा वेसावकर म्हणाले, आम्ही मुंबईकरांना मासे पुरवतो. मुंबईच्या किनाऱ्यालगतच सीझन प्रमाणे पापलेट, हलवा, सुरमई, रावस, मूळदुशी, कोलंबी, शेतकं वगैरे मासे मिळतात. आता या हॉवरक्राफ्टच्या वाहतुकीमुळे पाण्यात खळबळ माजणार, प्रवाह बदलणार, मासे घाबरून दूर पळणार. यावर उपाय काय, असं विचारल्यावर वेसावकरांनी ते जलवाहतूक आयुक्तांना भेटणार असल्याचं सांगितलं. पॅसेंजर्स लॉन्च अगदी किनाऱ्याजवळून न नेता जरा लांबून खोलवर समुद्रातून न्यायची मागणी ते करणार आहेत. पॅसेंजर्सनाही समुद्राची सफर आवडेल आणि आमच्यापैकी काहींना त्याच हॉवरक्राफ्टमध्ये बसून मासे पकडता येतील, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी आम्ही सीझन पासेस काढू आणि मासे पकडायला सोयीस्कर अशा राखीव जागा ठेवायला सांगू, असं ते निश्चयाने म्हणाले. जलवाहतूक ज्या शिपिंग कंपनीतर्फे चालवली जाणार आहे त्यांचा प्रवक्ता म्हणाला, मुंबई हे पाण्यानं वेढलेलं एक बेट आहे, हे लोक विसरले होते. या सागरी वाहतुकीमुळे ते सर्वांच्या पुन्हा एकदा लक्षात येईल.
पावसाळ्यात ही सेवा बंद ठेवणार असाल? मी म्हटलं, म्हणजे मग पास होल्डर्सनी काय करायचं? नाही. प्रवक्त्यानं मान हलवली. नाही? उसळलेल्या दर्यातून बोट चालवणं धोक्याचं नाही का? दर्यातून नाही चालवणार. मग? पावसाळ्यात होवरक्राफ्टची सेवा शहरातल्या पाणी साठलेल्या भागात उपलब्ध करण्यात येईल. रेल्वे ट्रॅकवरही. धन्यवाद.